मार्केटमधनं आज एकदम बारीक बोंबील मिळाले। मी ह्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून पाट्याखाली 1 तास, वजनदार पाटा असतो ना त्याच्याखाली 1 तास असं झाकून ठेवलं। मग हे असे चपटे झालेले आहे, पाणी पूर्ण शोषून घेतलं आहे त्याचं। आता मी ह्याला वाटण लावलं नाही कारण फारच बारीक बोंबील आहे, ते पातळ। तर मी याला लसूण, अद्रक, मिरची, जिरं ह्याची पेस्ट लावलेली आहे। आपला हा मालवणी मसाला मी अगदी 2च चमचे घेतले आहे। हळद, धणेपूड, आवडल्यास थोडासा गरम मसाला, हे सर्व ह्याला असं लावून घ्यायचं। हलक्या हाताने वरून थोडी काश्मीरी लाल तिखट पण घालत आहे कलरसाठी। म्हणजे कलर एकदम छान दिसेल। माझा व्हिडिओ बरोबर येत नाही कारण एका हाताने मी मोबाईल पकडलेला आहे। हे बघा सगळं एक जीव झालेलं आहे त्याला लावून। आणि हे आता आपण एक 15 ते 20 मिनटं असंच मॅरिनेट करायला ठेवूया। म्हणजे सगळं जे आपण मसाल्याचं साहित्य त्याला लावलेलं आहे ते थोडंसं त्याच्यात शोषून घेईल आणि खायला छान लागते। 20 मिनटं मॅरिनेट करून झालेलं आहे। मगाशी मी ह्याच्यात मीठ नव्हतं घातलं, मीठ घालून ठेवलं की काय होतं मग त्याला पाणी सुटतं। आता आपण अंदाजे ह्याच्यात मीठ घालूया आणि पुन्हा एकदा एकजीव करून घेऊया। आधी मीठ घातलं ना मग त्याला पाणी सुटतं, पातळ होतात मग ते आणि क्रिस्पी लागत नाही। हे बघ कसे मस्त झालेले आहेत एकदम। आम्ही थोडा रवा घेतला आहे, ह्याच्यात थोडंसं तांदळाचं पीठ टाकत आहे। 1 चमचा काश्मीरी लाल तिखट आणि किंचित मीठ, हे सर्व एकजीव करत आहे। मी आता तवा तापत ठेवलाय, तव्यात तेल घालून घेते। आणि या मिश्रणामध्ये हा बोंबील थोडासा असा दाबून खायला अगदी क्रिस्पी लागतात हे बोंबील। आणि एक एक तव्यावर सोडायचा। तुम्ही अगदी थोडा तेलामध्ये पण डीप फ्राय करू शकता। मी थोडं जास्तच तेल घेतलेलं आहे। हे आता 5 मिनटं जरा असंच फ्राय होऊन द्यायचं। बघू शकता आता आपण दुसरीकडनं पलटी मारूया।
बघा प्लेटचा आकार आलेला आहे त्याला आणि छान दिसत आहे. बघू शकता. आता 1-2 वेळा आलटून पलटून केले की खायला बोंबील तयार. 5 मिनिटानंतर आपण याला पलटी करत आहोत. आता हे 2-3 मिनटं असू द्या, मग नंतर आपण खायला तयार होतो. बघा झालेले सगळे आपले आलटून पलटून. आता खाण्यासाठी हे रेडी आहेत. पाट्याखालचे कुरकुरी बोंबील फ्राय.